नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सगळ्यांची आवडती आणि झटपट बनणारी रेसिपी पावभाजी. सर्वप्रथम आपल्याला कुकरमध्ये बटाटे, फ्लॉवर, शिमला मिरची, गाजर, वाटाणा आणि बटर घालून 2 ग्लास पाणी ओतून कुकरच्या 3 शिट्ट्या करायच्या आहेत. 3 शिट्ट्या झाल्या की कुकर थंड झाल्यावरती भाजी स्मॅश करून घ्यायची. एका कढईमध्ये बटर आणि तेल टाकून ते गरम झालं की त्यामध्ये कांदा, हिरवी मिरची, कांदा गुलाबीसर परतून घ्यायचा. त्यानंतर त्यात टोमॅटो घालून चांगले मऊ होईपर्यंत शिजवायचं आहे. त्यात आलं लसूण पेस्ट घालून छान परतून घ्यायची. नंतर त्यात मसाले ॲड करायचे आहेत. लाल तिखट, गरम मसाला आणि पावभाजी मसाला. एक छोटी वाटी पाणी घालून ते मसाले शिजवून घ्यायचे. वरून कोथिंबीर ॲड करायची आणि आपण स्मॅश करून घेतलेल्या भाज्या मसाल्यात ॲड करायच्या आहेत. छान एकजीव करायचं आणि वरून चवीपुरतं मीठ आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे. तव्यावर बटर गरम करून त्यावर पाव दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्यायचे. गरमागरम पावभाजी प्लेटमध्ये सर्व्ह करायची. सोबत लिंबू, कांदा, कोथिंबीर द्यायचं आणि मजा घ्या या भन्नाट डिशची. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.